नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा पोलीस भरती 2025 साठी आपण अंकगणित व बुद्धिमत्तेची सीरीज बनवतोय आणि त्या सीरीजमध्ये आपण एक-एक टॉपिक डिटेलमध्ये पाहतोय. तर त्या सीरीजचं आजचं आपलं चौथं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे समसंख्या व विषम संख्या व त्यांची बेरीज. आता टॉपिक जरी सिंपल वाटत असला तरी याच्यावरचे प्रश्न मात्र खूप वेगळ्या पद्धतीने विचारले जातात. म्हणजे समसंख्या क्रमावर येणाऱ्या समसंख्यांची बेरीज काय? क्रमावर येणाऱ्या विषम संख्येची बेरीज काय? त्यानंतर मध्येच येणाऱ्या विषम संख्येची बेरीज कशी आहे? मध्येच येणाऱ्या समसंख्येची बेरीज कशी आहे? तर त्यामध्येच येणाऱ्या समसंख्या म्हणजे 51 पासून तर 99 पर्यंतच्या समसंख्या सांगा. तर त्या समसंख्या कशा काढायच्या आणि त्यांची बेरीज कशी करायची? तर असे खूप सारे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर आलेले पाहायला मिळतील. तर आतापर्यंत जेवढे काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, तर त्या सर्व प्रकारचे प्रश्न किंवा जे क्वेशन्स आहेत ते आपण ह्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सर्व टाइप म्हणजे आतापर्यंत पोलीस भरतीवर जेवढे काही क्वेश्चन विचारले गेले आहेत, वेगवेगळ्या पॅटर्नचे सांगतोय मी तुम्हाला. तर ते सर्वच्या सर्व पॅटर्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके. आणि ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहे विथ कन्सेप्ट. ओके. तर लेक्चरला आपण सुरुवात करतोय. नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला सर्व काय पाहणार आहेत, प्रश्न पाहणार आहेत. नक्की प्रश्न कसे विचारले जातात त्याच्यानुसार मग आपण पाहणार आहोत कन्सेप्ट आणि पुन्हा हे सगळे क्वेश्चन आपण काय करणार आहे, सोडवणार आहोत. ओके. ठीक आहे. आता खालील पहिला प्रश्न काय विचारलाय, खालील सर्वात लहान विषम संख्या कोणती? तर यातली विषम संख्या कोणती? म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न माहित पाहिजे का नक्की विषम संख्या कशाला म्हणायचं. ओके. तर त्यानंतर जर पाहिलं तर x ही समसंख्या आहे. त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती? x ही समसंख्या आहे. म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या नक्की काय आहेत? ही कन्सेप्ट आपल्याला प्रॉपर माहिती असेल तर तुम्हाला हा प्रश्न येईल. त्यानंतर सेम त्याच्यासारखाच क्वेश्चन आहे पहा. m ही विषम आहे, तर त्यानंतर येणारी पुढची समसंख्या कोणती आहे? त्यानंतर जर पाहिलं तर 0, 1, 2, 3 हे अंक एकदाच घेऊन तयार होणारी सर्वात मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? म्हणजे पुन्हा एकदा विषम संख्या ही कन्सेप्ट तुमची काय असणं गरजेचं आहे, क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिलेल्या संख्येपासून नंबर कसा बनवायचा, मोठ्यात मोठा आणि छोट्यात छोटा. ओके. ठीक आहे. हे आपल्याला या ठिकाणी काय करायचे पाहिजे. त्यानंतर जर पाहिलं तर खालील पैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणल्यास विषम संख्या येईल? म्हणजे 3 ने गुणल्यानंतर विषम संख्या येईल. आता विषम संख्या आली पाहिजे. आता विषम संख्या ही कन्सेप्ट तुम्हाला काय पाहिजे, माहित पाहिजे. ओके. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने गुणल्यास समसंख्या येईल? म्हणजे समसंख्या ही कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर पहिल्या 25 विषम संख्येची बेरीज किती? पहिल्या 25 विषम संख्येची बेरीजचे सूत्र काय आणि त्याचा शॉर्ट फॉर्म काय, शॉर्ट ट्रिक्स काय ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, पाहायचंय. त्यानंतर 22 ते 52 पर्यंतच्या एकूण विषम संख्यांची बेरीज. आता पहा मिडलला दिलाय. पहिला याच्या आधीचा प्रश्न जर पाहिला तर तो प्रश्न काय सांगितलाय, पहिल्या 25 विषम संख्या. ओके. पण इथे तसं नाही दिलं. 22 पासून 52 पर्यंतच्या विषम संख्या. पण देताना काय दिल्या, दोन्ही समसंख्या दिल्या. आता दोनही समसंख्यांच्या मधल्या विषम संख्या किती आहेत आणि त्यांची बेरीज कशी करायची हे आपल्याला सॉरी एकूण संख्या किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, काढायचंय. त्यानंतर 1 पासून 21 च्या दरम्यान समसंख्यांची एकूण बेरीज. ओके. म्हणजे 1 पासून 31 पर्यंतच्या समसंख्या किती आहेत? सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे दिलेल्या दोन्ही संख्या विषम आहेत. त्याच्या आतल्या समसंख्या आपल्याला काढायच्या आणि त्यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. अतिशय सोपं आहे. क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. 4 ते 40 पर्यंत विषम संख्येची बेरीज कशी करायची, सेम पॅटर्न. जर पाहिलं तर 4 क्रमावर विषम संख्येची बेरीज. आता पहा 4 क्रमावर विषम संख्येची बेरीज दिली 32. ओके. आणि तर सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या म्हणजे आपल्याला सर्वात लहान संख्या काढायची, सर्वात मोठी संख्या काढायची आणि त्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. त्यानंतर जर पाहिलं तर क्रमावर 5 विषम संख्येची बेरीज. आता आपण हे पॅटर्न क्वेश्चन पाहिलेला आहे. त्यानंतर क्रमावर 5 समसंख्येची बेरीज. ओके. 4, 5 या ठिकाणी. त्यानंतर थोडासा पॅटर्न बदलते पहा आता. 2 विषम संख्येचा गुणाकार 35 आहे. तर त्यातली मोठी संख्या कोणती असा प्रश्न आपल्या या ठिकाणी विचारला. आणि त्यानंतर क्वेश्चन पहा 1 पासून 10 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज विषम संख्येच्या बेरजेच्या कितीने अधिक येते? याचा अर्थ 1 पासून 10 पर्यंतच्या समसंख्येची आणि विषम संख्येची बेरीज तुम्हाला काय पाहिजे, माहित पाहिजे. म्हणजे या टाइपचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय केले जातात, विचारले जातात. ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचे सर्व क्वेश्चन संपलेले आहेत का, कशा पॅटर्ननी प्रश्न विचारले जातात. आता आपण कन्सेप्ट पाहणार आहे आणि पुन्हा एकदा सर्व संख्या काय करणार आहे, आपण सोडवायला सर्व प्रश्न आपण सोडवायला सुरुवात करणार आहे. ओके. सर्वात इम्पॉर्टंट विषम संख्या म्हणजे काय. आता पहा सर्वात महत्वाचा प्रश्न, विषम संख्या. विषम संख्या. ओके. कशाला म्हणायचं विषम संख्या? 1, ओके, 3, 5, 7, 9 या संख्येना विषम संख्या म्हणतात. ओके. त्यानंतर एक दुसरं समसंख्या. समसंख्या कशाला म्हणायचं? समसंख्या म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12 आणि पुढे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. लक्षात आलं? म्हणजे समसंख्या कोणत्या आहेत? 1, 3, 5, 7 आणि समसंख्या कोणत्या आहेत? 2, 4, 6, 8. ओके. आता या तुम्हाला समजले सम आणि विषम. आता समजा पहा 1 पासून 10 पर्यंत जर पाहिलं गेलं तर 1 ते 10, 1 ते 10 समसंख्या किती आहेत? समसंख्या. आणि 1 ते 10 विषम संख्या किती आहेत? विषम संख्या. बघूया आपण. पहा
आपण या ठिकाणी विषम संख्या 1 ते 10 पर्यंत या ठिकाणी त्याच्या पुढची संख्या कोणती 11 विषम संख्या 1 ते 10 1 2 3 4 आणि 5 किती आहेत विषम संख्या 5 ओके 10 पर्यंत समसंख्या 1 2 3 4 5 किती आहेत 5 म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल 1 ते 10 मध्ये 5 5 ओके किती आहेत 5 5 काय समसंख्या 5 आहेत विषम संख्या म्हणजे जर तुम्हाला सांगितलं का क्रमाने येणाऱ्या 5 विषम संख्या हे मी का लिहिले हे तुमच्या लक्षात दिलं का क्रमाने येणाऱ्या 5 समसंख्यांची बेरीज क्रमाने येणाऱ्या 5 विषम संख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज जेव्हा तुम्हाला विचारली जाते तेव्हा क्रमाने येणाऱ्या 5 समसंख्या हे 1 ते 10 पर्यंतचे असतात म्हणजे जेव्हा तुम्ही 1 ते 5 समसंख्यांची बेरीज करता म्हणजे पहिल्या 5 समसंख्यांची बेरीज करता याचा अर्थ 1 ते 5 तुम्ही बेरीज केली नसते तर 1 ते 10 पर्यंतच्या ज्या समसंख्या आहेत त्या 5 संख्यांची तुम्ही काय केलेली असते बेरीज केलेली असते असाच प्रश्न जर मी तुम्हाला विचारला का 1 ते 100 पर्यंत समसंख्या किती आणि विषम संख्या किती तर 50 50 निम्मे 50 म्हणजे जेव्हा 1 ते 30 पर्यंत 15 आणि 15 1 ते 40 पर्यंत 20 20 म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे का जेव्हा समसंख्या किती आणि विषम संख्या किती तेव्हा तुम्हाला दिलेल्या संख्येपर्यंत जेवढ्या काही संख्या असतात त्याच्या निम्म्या ह्या संख्या समसंख्या असतात निम्म्या ह्या काय असतात विषम संख्या असतात पण जर मिडलला आकडा आला त्या एक पासून 31 पर्यंतच्या विषम संख्या किती आणि समसंख्या किती आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय सांगितलाय 1 पासून ओके 1 पासून आपण छोटा आकडा घेऊया चला अजून 11 पर्यंत 1 पासून 11 पर्यंत विषम किती ओके आणि सम किती अतिशय महत्वाचा पॉइंट आहे या ठिकाणी नीट समजून घ्या पाहता 1 ते 11 सम किती आणि विषम किती आता 1 ते 11 पहिली गोष्ट 1 ते 10 आपण काय करायचं 1 ते 10 आहे 11 दिले ना 11 हा कोणता विषम आहे ओके ठीक मग 1 ते 11 नाही 1 ते 10 कन्सिडर करायचं 1 ते 10 मध्ये तुम्ही पहा सम किती असणार आहेत 5 विषम किती असणार आहेत 5 ओके ठीक आहे म्हणजे सम 5 विषम 5 आता गंमत अशी आहे काय 11 पर्यंत दिले म्हणजे 11 ही संख्या कोणती आहे विषम आहे ओके म्हणजे विषम संख्या 1 पासून 11 10 पर्यंत तर 5च होत्या पण 11 ही विषम असल्यामुळे आता विषम किती होणार आहेत 6 बाकी समसंख्या किती असणार आहेत 5 म्हणजे दोन्ही होत्या 5 5 पण सुरुवात एंड कुठं झालेली आहे म्हणजे सुरुवात आणि एंड दोन्ही कोणत्या दिल्यात विषम दिल्यात जर दोनही संख्या विषम दिल्या तर विषमला 1 ने वाढवा पण हाच प्रश्न तुम्हाला असा दिला असता का 2 ते 12 समसंख्या आणि विषम संख्या सांगा 2 ते 12 कोणत्या संख्या सम आणि त्यानंतर कोणत्या आहेत विषम ओके जर 2 ते 12 तुम्हाला सम आणि विषम विचारल्या असत्या तर पहा 2 ते 12 मग आता तुम्हाला माहिती आहे 2 पासून आता ह्या दोन्ही संख्या जर तुम्हाला दिल्या दोन दोन ही पण कोणती आहे सम आणि ही 12 ही पण कोणती आहे समसंख्या बरोबर मग आता अशा वेळेस इथे काय करायचे तुम्हाला 12 मधनं 2 वजा करायचे 12 मधनं 2 काय करायचे वजा करायचे आता तुम्ही सर मग इथं तुम्ही सरळ केलं होतं का इथं जर पाहिलं तर 1 पासून 11 पर्यंत हे काय आलं होतं कंटिन्यू आलं होतं ओके इथं पाहिलं तर 2 पासून चालू आहे म्हणजे मिडलला आलो आहे आपण ओके मध्ये कुठेतरी आलो म्हणजे अशा वेळेस जर पहिली गोष्ट 2 पासून 12 पर्यंत एकूण संख्या किती हे तुम्हाला माहित पाहिजे मी एकदम छोटा आकडा घेतला मग जर एकूण संख्या काढायची मग आतापर्यंत तुम्हाला असं वाटलं असतं की अरे सरळ सरळ दिलं जात नाही प्रत्येक वेळेस मग आता 2 ते 12 मधल्या जर एकूण संख्या आता एकूण संख्या जर तुम्हाला समजल्या तर तुम्ही निम्म्या कोणाला देणार आहेत विषमला आणि निम्म्या कोणाला देणार आहेत समला ओके ठीक आहे मग 2 ते 12 मध्ये एकूण संख्या नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या पण नैसर्गिक संख्या या टॉपिक मध्ये आपण एकूण संख्या कशा काढायच्या हे तुम्हाला सांगितलेलं आहे काय करायचंय ह्या मोठ्या संख्येतनं ही छोटी संख्या काय करायची वजा करायची आणि त्याच्यात 1 मिळवायचा 12 मधनं 2 गेले 10 राहिले 10 मध्ये मी 1 मिळवला 11 संख्या म्हणजे 2 पासून 12 पर्यंत एकूण संख्या आहेत 11 त्या 11 पैकी पा निम्म्या कोणाला द्यायच्यात समला आणि निम्म्या कोणाला द्यायच्यात विषमला पण प्रॉब्लेम असा आहे आपण निम्मे देऊ शकत नाही कारण 11 येत्या म्हणजे 5 जाणारे विषमकडे 5 जाणारे समकडे मग नक्की एकाला एक संख्या काय द्यायची जास्त द्यायची मग ती कोणाला जास्त देणार तर पा ह्या दोनही कोणत्या आहेत समसंख्या आहेत जेव्हा दोनही समसंख्या असतात तेव्हा समकडे एक आकडा जास्त जाणार आहे आणि विषमकडे एक आकडा कमी जाणार आहे म्हणजे 5 आणि 6 11 म्हणजे समानच द्यायच्या होत्या 5 5 आणि एक कोणाला एक्स्ट्रा द्यायची होती ती कोणाला दिली मी समला दिली इथं जर पाहिलं तर ती संख्या मी कोणाला दिली विषमला कारण सुरुवात दोघांची काय बरोबर आहे पण जर हाच आकडा एक समला चालू होतो विषमला संपतो विषमला चालू होतो समला संपतो अशा वेळेस मात्र तुम्हाला जे आकडे मिळतात एकूण नैसर्गिक संख्या त्या मात्र समान मिळतात ओके म्हणजे थोडक्यात सम आणि विषम ह्या काय असतात समान असतात आल्या लक्षात म्हणजे तो त्या ठिकाणचा आकडा एकूण नैसर्गिक संख्या आहे ते समसंख्या मिळतात आता हे एकदम छोट्या लेवलला आपण पाहिले मोठ्या लेवलला किंवा प्रश्न सॉल्व्ह करताना ही कन्सेप्ट तुमची अजून चांगल्या पद्धतीने काय होणार आहे क्लिअर होणार आहे ठीक आहे आता आपण जाऊया का क्रमावर येणाऱ्या समसंख्येची जर मला बेरीज करायची असेल क्रमावर येणाऱ्या विषम संख्येची जर मला बेरीज करायची असेल तर सिंपल फॉर्म्युला आहे काय पहा आता समजा तुम्ही मला सांगितलं का क्रमवार पहा विषम संख्येची बेरीज क्रमवार
विषम संख्येची बेरीज. ओके, तर त्याचा फॉर्म्युला आहे n चा वर्ग. n चा वर्ग म्हणजे काय? तुम्हाला जर सांगितलं का 1 पासून 10 पहिल्या 5 किंवा सिंपल पहिल्या 5 विषम संख्येची बेरीज किती? पहिल्या 5 जर म्हणतोय तर मी काय करणार या ठिकाणी 5 चा काय करणार आहे वर्ग आणि ती बेरीज किती येणार आहे 25. आलं लक्षात? ठीक आहे. आता हाच जो प्रश्न आहे तो समसंख्येला काय लिहिणार मी या ठिकाणी क्रमवार विषम झालाय आता आपलं. आता या ठिकाणी आपण काय घेणार आहे सम संख्यांची काय लिहिणार आहे मी बेरीज. पहा या ठिकाणी काय लिहिले आपण क्रमवार सम संख्यांची बेरीज. आता क्रमवार समसंख्या जर असतील सरळ मला विचारले पहिल्या 10 पहिल्या 20 पहिल्या 25 ओके असा प्रश्न जर मला विचारला तर तो मी सॉल्व्ह कसा करणार आहे n + 1 त्याला गुणणार आहे. म्हणजे जर मला विचारलं का पहिल्या 5 समसंख्येची बेरीज काढा तर पहिल्या 5 या ठिकाणी मी काय करणार आहे 5 ब्रॅकेटमध्ये 5 आणि 1 किती लिहिणार आहे मी 6 म्हणजे 6 पंचे किती आले 30 म्हणजे पहिल्या क्रमवार 5 समसंख्येची बेरीज ही किती येणार आहे 30 आहे. या ठिकाणी फक्त आपल्याला एकदा चेक करायचं आहे विषम संख्या आपण लाईनीने लिहिणार आहे 1 3 5 7 आणि 9 ह्या पहिल्या 5 विषम संख्या आहेत. समसंख्या 2 4 6 8 आणि 10 ह्या पहिल्या 5 समसंख्या आहेत. पाहूया आपण ह्या दोनची बेरीज किती येते. इथं जर पाहिलं तर पहा ह्या दोनची बेरीज किती येणार आहे 10 ह्या दोनची बेरीज किती येणार आहे 10 10 10 20 आणि 5 25 ओके म्हणजे माझं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर मिळालंय. आता मला या ठिकाणी बेरीज करायची हे झाले 10 हे झाले 10 आणि हे झाले 10 म्हणजे या ठिकाणी किती आले 30 म्हणजे या ठिकाणी बेरीज किती आली 30. तर या पद्धतीने क्रमवार संख्येची जर बेरीज असेल तर माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला कोणता आहे तर माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे n चा वर्ग. आणि क्रमवार समसंख्येची बेरीज करायची असेल तर क्रमवार किती संख्या सांगितल्यात पहिल्या 10 सांगितले तर 10 गुणिले 11 करा. पहिल्या 20 सांगितले असेल तर 20 गुणिले 11 करा. आले लक्षात. तर 20 गुणिले 21 करा. तर या पॅटर्ननी तुम्हाला काय करायचंय क्रमवार येणाऱ्या समसंख्येची काय करायची बेरीज काढायची. पण जर आता तुम्हाला असं विचारलं का क्रमवार संख्या नाहीये क्रमवार संख्या नाहीये मधीच कुठेतरी येणाऱ्या संख्या ओके मग आता आपण एक सिंपल छोटासा क्वेश्चन असा घेऊया का 11 पासून 30 पर्यंत 11 काय प्रश्न दिला आपल्याला प्रश्न असा दिला का 11 पासून 11 ते 30 समसंख्येची बेरीज 11 ते 30 काय करायचे आपल्याला काय करायचे समसंख्येची काय काढायची बेरीज करायची. मग 11 ते 30 पर्यंतच्या समसंख्येची जर मला बेरीज करायची समसंख्या पाहतोय आपण ओके ठीक आहे. जर मला समसंख्येची बेरीज करायची तर मी ती बेरीज काय करणार आहे सूत्र त्याचं नीट लक्षात ठेवा. पहिली समसंख्या ओके अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. काय करायचे मला पहिली समसंख्या शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. ओके आता माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा टास्क जो आहे तो एकूण समसंख्या घेते. ओके पहिली गोष्ट पहिली समसंख्या मला माहिती आहे 11 पासून पहिली समसंख्या येते ती 12 30 मध्ये ओके 11 ही समसंख्या नाही ही विषम. शेवटची कोणती येणार आहे 30 भागिले किती येणार आहे 2 गुणिले. आता 11 पासून 30 पर्यंत एकूण समसंख्या किती हा माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा टास्क आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मी कसं सोडवणार आहे पहा मी काय करणार आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट शेवटच्या संख्येतनं मी पहिली संख्या मायनस करणार 30 मधनं मी 11 मायनस करून 1 ऍड करणार. ओके 30 वजा 11 अधिक 1 ह्या झाल्या एकूण नैसर्गिक संख्या. म्हणजे आता मी या ठिकाणी जे उत्तर काढलेलं आहे हे कशाचं काढलंय एकूण नैसर्गिक संख्या का 11 ते 30 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहे. ओके 11 ते 30 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या. आता इथे जर पाहिलं तर 11 मधनं 30 गेल्यानंतर राहिले 29 मध्ये मी 1 मिळवलं झाले 30. आता ह्या 30 पैकी मला समसंख्या आणि विषम संख्या डिवाइड करायच्या तर त्या समसंख्या किती असणार 15 आणि विषम संख्या किती असणार आहे 15 निम्मे असतात. आणि म्हणून मला या ठिकाणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. काय माझ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तो आकडा किती आहे 15 कारण मला फक्त समसंख्या घ्यायच्या एकूण नैसर्गिक संख्या घ्यायच्या नाही. ओके मग आता ह्या दोघांची बेरीज जर मी केली तर ती बेरीज किती येणार आहे 42 ओके गुणिले किती आहेत 15 आणि भागिले किती आहेत 2 जर 2 ने मी इथं भागलं तर उत्तर किती येणार आहे 21 ओके म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं 21 झाले ओके ठीक आहे इथे किती आले 21 गुणिले किती येणार आहे 15 15 दोन्ही 30 आले 3 सॉरी 15 एके 15 ओके 15 एके 15 आले 1 ठीक आहे 15 दोन्ही 30 आणि किती आले 31 ठीक आहे. तर 315 ही काय झाली 1 पासून 11 पासून 30 पर्यंतच्या एकूण समसंख्येची काय झाली बेरीज झाली.
आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे, सोडवायचा आहे. आता हे प्रश्न सोडवत असताना इथे जर तुम्ही पाहिलं तर 11 आणि 30 म्हणजे सुरुवात कशाने झालेली आहे, विषमनी, आणि एंड कशाने झालाय, समसंख्या. म्हणजे जेव्हा सम आणि विषम अशा संख्या येतात आणि त्याच्या मधल्या एकूण नैसर्गिक संख्या ह्या नेहमी तुम्हाला 30, 40, 50 अशा भेटणार. म्हणजे ज्याला तुम्ही काय करू शकता, समान वाटू शकता. पण इथे कधी कधी काय दिलं जातं, दोनही विषम दिल्या जातात, कधी कधी दोनही सम दिल्या जातात. जर जेव्हा इथे प्रश्न नीट समजून घ्या, ही सर्वात महत्वाची कन्सेप्ट, जेव्हा इथे दोनही समसंख्या दिल्या जातील, समसंख्या दिल्या जातील, तेव्हा ज्या नैसर्गिक संख्या येतील ना, तेव्हा समला एक्स्ट्रा एक द्यायचं. आणि जेव्हा इथं दोनही विषम दिल्या जातील, तेव्हा जेवढे नैसर्गिक येतात ना, तेवढ्या विषमला एक संख्या एक्स्ट्रा द्यायची. आलं लक्षात? दॅट्स इट. या पद्धतीने तुम्हाला एकूण हा सम आणि विषम हा आकडा कळणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला काय करता येणार आहे, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सोडवता येणार आहे. ओके, याच्यात अजूनही काही शॉर्ट ट्रिक्स आहेत, त्या मात्र प्रश्न सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात येतीलच. ओके, तर या ठिकाणी आपल्या कन्सेप्ट या संपलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करतोय. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहे. तर सर्वात लहान विषम संख्या कोणती? विषम संख्यांची सुरुवात ही 1 पासून होते. ओके, म्हणजे या ठिकाणी जर सुरुवात पाहिली तर सर्वात लहान विषम संख्या ही 1 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे, 2. त्यानंतर आलो आपण नेक्स्ट, त्याच्या पुढचा क्वेश्चन काय आहे, एक्स ही समसंख्या आहे. एक्स ही कोणती आहे, समसंख्या. आपण त्याला 2 म्हणूया. ओके, समसंख्या आहे. तर त्यानंतर येणारी लगेच विषम संख्या, 2 नंतर येणारी लगेच विषम संख्या जी आहे ती 3 असते. म्हणजे ह्या एक्स मध्ये तुम्ही किती वाढवलेला आहे, 1 वाढवलाय, म्हणजे x + 1 ही काय झाली, त्यानंतरची येणारी समसंख्या झालेली आहे. ओके, येणारी विषम संख्या झाली. ओके, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर m ही एक विषम संख्या आहे. m ही कोणती आहे, विषम संख्या. ओके, m जर ही विषम संख्या आहे, आपण त्याला मानताना 3 मानूया. ओके, संख्या असून त्या पुढील समसंख्या, आता 3 नंतर येणारी समसंख्या कोणती आहे, 4. म्हणजे m मध्ये मला किती मिळवावं लागतील, 4 होण्यासाठी 1 मिळवावं लागेल, कारण लगेच पुढचीच येणारी संख्या आहे आणि मला त्या पुढील येणारी समसंख्या विचारली. त्या पद्धतीने मी या ठिकाणी पर्याय क्रमांक काय माझा, 3, m + 1. त्यानंतर आलो मी त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे. पहा, 1 पासून 1, 2, 3 सॉरी 0, 1, 2, 3 हे अंक एकदाच घेऊन तयार होणारी सर्वात मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? आता मोठ्यात मोठी विषम संख्या दिलेल्या अंकांपासून जर मला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल, तर मला सुरुवात सुद्धा मोठ्या अंकापासून सुरुवात करावी लागते. म्हणजे याच्यात जर पाहिलं तर सर्वात मोठा अंक कोणता असणार आहे, 3. पण जर मी आता या संख्या ठिकाणी मी 3 सर्वात मोठा अंक सुरुवातीला लिहिला, नंतर 2 लिहिला, नंतर 1 लिहिला, नंतर 0 लिहिला. आता ही जी झाली ही सर्वात मोठी संख्या बनलेली या ठिकाणी. ओके, आता जर या ठिकाणी ही सर्वात मोठी संख्या बनलेली आहे, पण ही संख्या मला विचारली कोणती, एकदाच वापरून सर्वात मोठी विषम संख्या बनवा असं मला त्यांनी सांगितलं. मला सर्वात मोठी कोणती पाहिजे, विषम पाहिजे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर ही शेवटी किती आलेली आहे, 0 आलाय. म्हणजे ज्या अंकांच्या शेवटी 2, 4, 6, 8 आणि 0 हे अंक असतात, त्या सर्व संख्या कोणत्या असतात, समसंख्या असतात. मग हे अंक सोडून ज्या संख्या असतात त्या कोणत्या असतात, विषम संख्या. मग आता इथे जर पाहिलं तर 0 शेवटी आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ ही समसंख्या झालेली आणि मला विचारली विषम संख्या. याचा अर्थ मला याच्यापेक्षा, म्हणजे ही नको आहे, मला याच्यापेक्षा थोडीशी लहान चालेल किंवा मोठी चालेल, पण मला विषमच पाहिजे. याचा अर्थ ह्या 2 अंकांमध्ये आपण काय करणार आहे, बदल करणार आहे. म्हणजे या ठिकाणी 3, 2, 0 आणि 1 ह्या दोघांमध्येच बदल केल्यामुळे मला जवळपास त्याच्याच जवळची पण कोणती संख्या मिळालेली आहे, विषम संख्या या ठिकाणी मला भेटलेली आहे. म्हणजे सर्वात मोठ्यात मोठी ही जी संख्या आहे, म्हणजे ज्याची सुरुवात पण मोठ्या अंकापासून आहे, त्याच्यानंतर सुद्धा मोठा अंक आहे, मला विषम असल्यामुळे पाहिजे नसल्यामुळे मी फक्त ह्या 2 अंकांमध्ये बदल केला. म्हणजे माझा जो ऑप्शन आहे तो पर्याय क्रमांक कोणता आहे, 2 आहे. आले लक्षात? तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. आता त्याच्यानंतर पहा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणल्यास गुणाकार विषम संख्या येईल? आता पहा, 3 ने गुणल्यास विषम संख्या आताच आपण पाहिले का, 2, 4, 6, 8 आणि 0 ह्या जर समसंख्या आहेत, तर 1, 3, 5, 7 आणि 9 ह्या कोणत्या, जर ह्या संख्या शेवटी आल्या तर ह्या संख्या कोणत्या असणार, विषम संख्या. आता 3 ने गुणल्यास मला कोणती संख्या पाहिजे, विषम पाहिजे. म्हणजे मला 2, 4, 6, 8, 0 हे अंक नको आहेत. मग आता 3 ने जर मी 12 ला गुणलं, सॉरी ह्या 2 ला गुणलं, तर काय काय येणार आहे, 6. म्हणजे ही कोणती झाली, समसंख्या. 3 ने जर मी 4 ला गुणलं, 4 त्रिक 12 शेवटी 2 आला. ओके, म्हणजे ही पण नाही. इथं जर 3 5 किती आले, 15. पहा इथे किती आला 5 आला. म्हणजे ही काय झाली, विषम संख्या. शेवटी विषम मला कोणती पाहिजे, विषम संख्या, आणि शेवटी किती आलेली आहे, 5. कारण 3 5 15 म्हणजे शेवटचा अंक हा 5च राहणार आहे. ओके, पण तेच जर 3 ने तुम्ही 6 ला केलं तर 6 त्रिक 18. म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा होणार नाही, कारण शेवटी 2, 4, 6 सॉरी 6, 2 आणि 8 ह्या संख्या येतात. म्हणजे याचा अर्थ ह्या समसंख्या आहे आणि ही एकमेव काय आहे, विषम संख्या आहे. लक्षात आलं? तर या पॅटर्न तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. आता जर तुम्ही पाहिलं तर 5 ने गुणल्यास काय सांगितले, खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने गुणल्यास समसंख्या, आता समसंख्या आली पाहिजे. म्हणजे इथं जर 5 5 25 शेवटी 5 येणार आहे. त्यानंतर इथं 5 5 25 शेवटी परत 5 येणार आहे. 5 5 25 शेवटी 5 येणार आहे. 5 0 0 म्हणजे ही कोणती येणार आहे, समसंख्या. म्हणजे मला पर्याय क्रमांक या ठिकाणी कोणता मिळालेला आहे, 3. ओके, ठीक आहे. त्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट, त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय पहा, पहिल्या 25 विषम संख्येची बेरीज.
ओके, माझ्याकडे सरळ सूत्र आहे, यांचा काय करा, वर्ग करा. ओके, म्हणजे 25 संख्येचा काय करायचं आहे मला, फक्त वर्ग करायचा आहे क्रमाने येणाऱ्या, म्हणजे ती किती येणार आहे 625. म्हणजे या ठिकाणी माझं जे उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक कोणतं असणार आहे पहा. म्हणजे एका सेकंदात आलं, कारण मला विषम संख्यांची बेरीज करायची असेल तर सरळ सरळ काय करायचंय, यांचा जेवढ्या विषम संख्या दिल्या तेवढ्यांचा काय करायचंय, वर्ग करायचा आहे. आले लक्षात? तर या ठिकाणी आपण हे सूत्र आधीच पाहिलं. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारलाय, 22 ते 52 पर्यंत एकूण विषम संख्या किती आहेत पहा. आता पहिली गोष्ट, 22 ते 52 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, मग आता पहिली गोष्ट आपण काय करणार आहे, याचं एक सिंपल साधं उदाहरण आहे, मी तुम्हाला सांगितलंय. मोठ्या संख्येमधनं छोटी संख्या काय करा, मायनस करा आणि त्याच्यामध्ये एक मिळवा. हा जो पार्ट आला, हे जे उत्तर आहे हे कशाचं आहे, एकूण एकूण काय, नैसर्गिक संख्या. हे जे सूत्र आपण पाहिलं होतं, हे कोणाचं पाहिलं, एकूण नैसर्गिक संख्यांचं. ओके, म्हणजे आता या ठिकाणी जर मी बेरीज केली, वजाबाकी केली सॉरी, तर हे किती उत्तर आलं, 30 अधिक 1 म्हणजे किती आले, 31. आता पहा, 31 ह्या संख्या आलेल्या आहेत. आता आपल्याला त्या समान वाटायच्यात, पण एकाला एक जास्त द्यावं लागणार आहे, कारण त्या 31 30 म्हणजे 15 देणार आहे, पण एकाला 16 देणार आहे. पण त्या नक्की 16 कोणाला द्यायच्या. आता पहा, सम आणि विषम. ओके, सम आणि विषम समान समान, याला 15 याला 15, पण एकाला एक जास्त द्यायची, आणि ती कोणाला जास्त द्यायची, तर सुरुवात आणि शेवट कोणी झालेला आहे, सम आणि सम, म्हणून समला जास्त द्यायची, एक जास्त द्यायची 16 आणि या ठिकाणी किती झाले 15. का, कारण सुरुवात आणि शेवट त्यांनी काय सांगितलंय, 22 ते 52 दोनही समसंख्या आहेत, म्हणून एक समला एक्स्ट्रा दिली, आणि 16 आणि म्हणजे 22 पासून 52 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या 31 आहे. त्यातल्या निम्म्या निम्म्या असणार आहे, पण एकाला एक जास्त द्यावी लागणार आहे, कारण ते 31 आहे, त्यातले आपण समला जास्त दिले. पण ही सुरुवात जर विषमनी झाली असती तर आपण विषमला एक जास्त दिली असती. हा पार्ट इथं लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर त्या संख्या किती आहेत एकूण, 15 आहेत. पर्याय क्रमांक किती आहे, 1. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या आणि मग तुम्हाला उत्तर काढायचं. आता 1 पासून 31 दरम्यान असलेल्या समसंख्या, आता दोघांची सुरुवात विषमनी, म्हणजे विषमला एक आकडा जास्त द्यायचा आहे. सिंपल आहे. आता काय करणार आहे तुम्ही, 31 मधून 1 वजा केला, उत्तर किती आलं, 30. ओके, आणि यामध्ये तुम्हाला एक काय करायचं आहे, मिळवायचं आहे. ओके, आपल्याला काय करायचं, एकूण नैसर्गिक संख्या. ओके, 31 वजा 1 अधिक काय करणार तुम्ही 1, म्हणजे उत्तर या ठिकाणी किती आलं, 30 अधिक 1 बरोबर किती आले, 31. ओके, आता जे तुम्ही वाटणार आहेत सम, आणि इकडे कोणाला देणार आहेत, विषम. दोन्ही विषमनी सुरुवात आहे, म्हणून विषमला एक जरा जास्त देणार, समला एक कमी ठेवणार. 15 आणि 16 31. ओके, तर समसंख्या किती आहेत, तर त्या ठिकाणी समसंख्या, पुन्हा एकदा समसंख्येची एकूण बेरीज सांगितलेली पहा, एकूण किती बेरीज सांगितलेली आहे. आता जर मला आताशी काय समजलेलं आहे, मला समसंख्या आहे त्या 15 आहेत हे समजलेलं आहे. आता मला ह्या समसंख्यांची काय करायची, बेरीज करायची. जर 1 पासून 31 पर्यंतच्या समसंख्यांची जर मला बेरीज करायची असेल, दरम्यानच्या बेरीज करायची असेल, तर त्यासाठी माझ्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे. पहिली समसंख्या 1 नंतर येणार, म्हणजे 1 ते 31 मधली पहिली समसंख्या कोणती आहे, 2. ओके, पहा सूत्र लिहितोय मी या ठिकाणी, सूत्राच्या सहाय्याने सोडवतोय. पहिली समसंख्या. आता शेवटची समसंख्या, 31 च्या आधीची समसंख्या कोणती, 30. ही झाली माझी शेवटची समसंख्या, भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या, आणि त्या किती आहेत 15. हे माझं सूत्र आहे. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. या सूत्राच्या सहाय्याने मी ते सोडवतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर 32 या ठिकाणी उत्तर आलं, भागिले 2 गुणिले किती आले, 15. त्यानंतर जर इथं पाहिलं तर किती येणार आहे, 16 गुणिले 15. ओके, 16 पंचे 80, हालचाले 8, 16 एक 16, 16 आणि 8 किती आले, 2 24, म्हणजे किती आले 240. म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे ठिकाणी, 40. ओके, 240 3. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने, या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. पण आता जर तुम्हाला सांगितलं 1 पासून 31 पर्यंतच्या समसंख्या, म्हणजे ह्या तुमच्या लक्षात यायला पाहिजेत का, 1 पासून 31 पर्यंतच्या समसंख्या ह्या 15 असणार आहेत. का, कारण 1 पासून 30 पर्यंतच्या समसंख्या किती आहेत, 15. 31 वाढवलं तर 31 ही कोणती, विषम, त्यामुळे 15 असणार आहे. आणि सरळ ह्या झाल्या कोणत्या, क्रमाने येणाऱ्या. आपण या ठिकाणी काय केलंय, क्रमाने न येणाऱ्या असं कन्सिडर करू आपण हा प्रश्न सॉल्व्ह केलाय. पण क्रमाने येणाऱ्या जर संख्या असतील तर त्याचं सिंपल मध्ये फॉर्म्युला आहे, त्याला कशाने गुणा, त्याच्या पुढच्या एका संख्येने, म्हणजे 15 गुणिले 16. या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट काय मिळणार आहे, शॉर्टकट्स मिळणार आहे. ओके, म्हणजे 1 ते 31 पर्यंत क्रमाने 15 समसंख्या आहेत, त्याच्या पुढे आपल्याला सूत्र काय, n+1 हे आहे समसंख्येच्या बेरजेचं सूत्र. पण हे कोणतं, क्रमाने येणाऱ्या समसंख्यांचं. आणि या ठिकाणी तुम्हाला 240 हे उत्तर काय मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 2 ते 40 पर्यंतच्या, सॉरी 4 ते 40 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज किती. ओके, मग आता पहिली गोष्ट, मला इथं असणारे नैसर्गिक संख्या किती, त्यातल्या विषम किती, आणि मग मी काय करणार आहे, बेरीज करणार. आता पहिली गोष्ट, विषम संख्येची बेरीज करायची. 4 ते किती आहे, 40 पर्यंत, म्हणजे पहिली समसंख्या विषम संख्या 5, आणि त्याच्या 40 पर्यंतची कोणती आहे, 39, आणि भागिले 2 गुणिले एकूण विषम, एकूण विषम. ओके, ठीक आहे. आता ही कोण 5 39 पर्यंतच्या विषम, म्हणून मी 5 आणि 39 घेतले, 4 आणि 40 मधल्या.
आता एकूण विषम काढण्यासाठी मी इथं काय करणार आहे, 4 ते 40 नैसर्गिक किती आहेत? 4, 40 अधिक मी काय करणार आहे, 1 या ठिकाणी 4 आहे. ओके, 4 वजा 4, ठीक आहे. इथे किती आले? 36. 40 वजा 4 36 अधिक 1 म्हणजे किती आले? 37. आता जर तुम्ही पाहिलं तर 37 ह्या टोटल काय झाल्या? नैसर्गिक संख्या, त्यातल्या सम आणि त्यातल्या विषम. आता पहा, 36 म्हणजे 18 दोन्ही 36, 18 एकाला आणि एकाला 19 जाणार आहे. ओके, त्यात नक्की कोणाला द्यायच्या? सुरुवात दोघांची कोणती आहे? समनी आहे, म्हणजे समला एक जरा जास्त द्यायची, 19 आणि विषमला किती दिल्या? 18. 18 दोन्ही 36 आणि 1 37. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर विषम किती आहे? 18 आहे. ओके, मग या ठिकाणी मी काय केलं? 5 अधिक 1 सॉरी 39 आणि 5 44 भागिले 2 गुणिले किती या ठिकाणी? विषम किती आहेत या ठिकाणी? 18 आहे. किती आहेत विषम? 18. ओके, म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर मी इकडे भाग देईन, 44 गुणिले इथं किती उत्तर येणार आहे? 9. ओके, 9 चौक 36, 7 झाले 3, 9 चौक 36 आणि 3 39. ओके, तर 396 हा माझा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. ओके, तर या पॅटर्ननी तुम्हाला या गणिताला काय करायचं होतं? सॉल्व्ह करायचं होतं. आता पहा, थोडासा पॅटर्न बदलला. आता काय सांगितलंय? 4 क्रमवार येणाऱ्या विषम संख्येची बेरीज 32 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती? आता 4 क्रमवार विषम संख्येची बेरीज. क्रमवार, आता जर तुम्ही पाहिलं विषम संख्या 1, 3, 5, 7 या क्रमवार आहेत. ओके, म्हणजे ही संख्या कितीने वाढली? 2 ने. परत इथून इथं कितीने वाढले? 2 ने. इथून इथं कितीने वाढले? 2 ने. म्हणजे विषम संख्या कितीने वाढतात? 2 ने वाढतात. ओके, म्हणजे पहिली समसंख्या विषम संख्या जर x असेल तर ती कोणती असणार आहे? त्याच्या पुढची x + 2 असणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढची पहिली तर x + 4 असणार आहे आणि त्याच्यानंतर कोण असणार आहे? x + 6 असणार आहे. म्हणजे ह्या क्रमाने येणाऱ्या काय झाल्या? नैसर्गिक संख्या. आता ह्या सर्वांची जर मी बेरीज केली तर किती वेळा x आला? 4 वेळा, म्हणून 4x. आणि इथे जर पाहिलं तर 6 आणि 4 10 2 12, म्हणजे यांची बेरीज किती आली? 12. ओके, म्हणजे 4x अधिक 12. आता 4x अधिक 12 यांची जी बेरीज सांगितलेली आहे ती किती दिली? त्यांनी 32 दिली. म्हणजे 4x अधिक 12 यांची बेरीज किती सांगितली मला? 32. 32 मी तिकडे पाठवणार आहे. म्हणजे इकडे कोण राहिले? 4x. 32 तिकडे गेले म्हणजे 12 तिकडे गेले, ते काय होणार आहे? वजा. म्हणजे 4x बरोबर इथे किती येणार आहे? 20. म्हणजे x बरोबर 20. हे 4 काय जाणार आहे? भागिले, म्हणून x बरोबर 4 ने इथं जर भागलं तर 4 पंचे 20. x किती मिळाला मला? 5. म्हणजे पहिली माझी जी समसंख्या ज्याला मी मांडलं होतं, पहिली समसंख्या कोणती आलेली मला? कोणती मिळाली मला? 5 मिळाली. म्हणजे जर मी ही पहिली 5 आहे तर दुसरी कोणती असणार आहे? 7. नंतर कोणती असणार आहे? त्याच्या 2 मिळवले 9 आणि नंतर 2 कोणती असणार आहे? 11. म्हणजे आता जर यांची बेरीज केली तर ती तुम्हाला 32च मिळणार आहे. आपल्याला विचारलंय काय? लहान आणि मोठी, सर्वात लहान आणि सर्वात मोठी यांची बेरीज म्हणजे ती किती येणार आहे? 11 आणि 5 16. म्हणजे या ठिकाणी माझा पर्याय जो असणार आहे तो कोणता असणार आहे? 3. आले लक्षात? समजलंय? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सोडवायचा होता. आता जर विचारलं तर काय सांगितलंय? 5 क्रमवार विषम संख्येची बेरीज 65 येते. ओके, तर त्यातली सर्वात मोठी विषम संख्या कोणती? आता 5 संख्या आहेत. आधी या ठिकाणी जर पाहिल्या तर त्या किती होत्या? 4 होत्या. आता जर ह्या 4 मध्ये मला अजून एक वाढवायची असेल तर x प्लस काय होणार आहे? 8 होणार आहे. बरोबर आहे? म्हणजे थोडक्यात जर पाहायचं तर पहिली जी समसंख्या आहे आता, ओके, समसंख्या 2 ने वाढते हे लक्षात ठेवा. x अधिक 2 पुन्हा 2 ने वाढली, x अधिक 4, x अधिक 6 आणि इथं काय होणार आहे? x अधिक 8. जर यांची मी बेरीज केली तर x किती वेळा आलेला आहे? 5. म्हणून या ठिकाणी मी काय लिहिलं? 5. आणि या दोघांची जर मी बेरीज केली तर 10 आणि 10 इथे किती आले? 20 आले. ओके, तर 5x अधिक 20 बरोबर उत्तर किती आहे? 65. हे 20 मी तिकडे पाठवले, म्हणजे 5x बरोबर 65 वजा 20. ओके, म्हणजे 5x बरोबर 65 गेले, 45 राहिले, 65 मधून 20 गेले, म्हणजे x बरोबर 45 आणि हे 5 काय होणार आहे? भागिले, म्हणून x बरोबर 9 5 45. x ची व्हॅल्यू किती आली? 9 आली. मग x जर 9 आहे तर म्हणजे पहिली विषम संख्या मला कळलेली आहे 9 आहे. त्यांनी मला सर्वात मोठी विचारली, ही काय येणार आहे? 11, ही काय येणार आहे? 13. त्यानंतर त्याच्या पुढची कोण येणार आहे? 15 आणि ही कोणती येणार आहे? 17. तर माझ्याकडे पर्याय क्रमांक कोणता आहे? 2 आहे. तर ही 2 2 काय होती? वाढत जाती. ओके, ठीक आहे. त्यानंतर आलो आपण त्याच्या पुढचा प्रश्न काय विचारलाय पहा. 5 क्रमवार समसंख्येची बेरीज. 5 क्रमवार समसंख्येची बेरीज. आता समसंख्या, ओके, मग समसंख्या कोणत्या आहेत? समसंख्या जर पाहिलं तर पहा 2 4 6 8. ओके, म्हणजे समसंख्या सुद्धा कितीने वाढत जातात? 2 ने वाढत जातात. म्हणजे पहिल्या संख्येला जर मी x म्हणलं तर दुसरी काय होणार आहे? x + 2. या ठिकाणी काय होणार आहे? x + 4, x + परत 2 ने वाढली. म्हणजे या ठिकाणी त्या पण सुद्धा काय होणार आहे? समसंख्या सारख्याच आहे आणि 5 सांगितल्या, त्यामुळे इथं परत काय येणार आहे? x अधिक काय होणार आहे? ते 8 येणार आहे. समजा मी याच ठिकाणी पहा, हे आपण एक्झाम्पल पाहतोय.
ओके, पण येणार तर त्या संख्या अशा असणार आहेत. पहिलीला जर मी x म्हणलं तर दुसरी समसंख्या म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या. पहिलीला जर तुम्ही x म्हणताय तर ही दुसरी x+2च असणार आहे, हे फायनल लक्षात ठेवा. या ठिकाणी बेरीज किती येणार आहे 5x आणि इथे बेरीज किती येणार आहे 20. आताच आपण सॉल्व्ह केलेला आहे असा प्रश्न. मग आता जर पाहिलं तुम्ही तर 5x अधिक 20 बरोबर ती बेरीज किती 130 आहे. हे तिकडे गेले म्हणजे या ठिकाणी काय राहिले 5x बरोबर 130 वजा हे तिकडे गेले पहा काय होणार आहे 20 भाग वजा झाले 5x बरोबर किती येणार 110 म्हणजे x बरोबर 110 ला मी कशाने भागणार आहे 5 ने. x बरोबर 5 दोन्ही 10 एक उरला 5 दोन्ही 10 म्हणजे पहिली जी समसंख्या आहे ती कोणती आहे 22. त्यातील सर्वात लहान संख्या कोणती आहे ती सर्वात लहान 22 आहे का कारण x ही तुमची काय सर्वात लहान सुरुवातीची संख्या आहे. आलं लक्षात मग त्या दोन्ही वाढत जाणार आहेत आणि अशा 5 क्रमावर केलं का त्यांची बेरीज 130 येणार आहे. आलं लक्षात. तर या ठिकाणी या पॅटर्ननी मला हा प्रश्न काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. तर त्यानंतर आता थोडासा पॅटर्न बदललाय का काय पॅटर्न बदललाय दोन विषम संख्येचा गुणाकार 35 आहे. आता एक छोटासा प्रश्न दोन विषम संख्येचा गुणाकार म्हणजे आता विषम संख्या म्हणजे गॅपनी असतात 7×5 = 35 हे कळलेलं आहे तुम्हाला दोनच्या गॅपनी असणार आहे. ओके आणि दोन्ही विषम आहेत तर त्यातील मोठी संख्या कोणती तर ती कोणती असणार आहे 7. ओके हा प्रश्न सोडवायचा अजून एक मेथड आहे. पहिली संख्येला जर आपण x म्हणलं तर दुसरी संख्या काय होती x2 आणि ह्या विषम संख्या ओके दोन विषम संख्येचा गुणाकार आणि ह्या दोन विषम संख्येचा गुणाकार आता त्या क्रमवार नाहीयेत पहा रॅन्डम सांगितलं होतं पण क्रमवार असतील तर ते या पॅटर्ननी असतात आणि इथं मी काय लिहिणार आहे 35 मग इथं काय होणार आहे x वर्ग इथं काय होणार आहे अधिक 2x आणि मग काय लिहिणार मी 35 आणि मग मला या ठिकाणी काय करायचंय तर जे वर्ग समीकरण तयार होतं 10वीचं त्याला फॅक्टरायझेशन मेथड अवयव पद्धतीने मला हे गणित सॉल्व्ह करावं लागणार आहे. x वर्ग अधिक 2x वजा किती येणार आहे 35 बरोबर 0. तर या पॅटर्नला अवयव पद्धतीने मला इथं सोडवायचं आहे तर वजा 35 गुणाकार आला पाहिजे मग 7×5 = 35 अधिक 7 वजा 5 हे त्याचे काय झाले अवयव झाले. याचा अर्थ जी या ठिकाणी ही संख्या म्हणजे इथे ज्या संख्या येणार आहेत त्या 7 आणि किती असणार आहेत 5 असणार आहेत. आता आपल्याला त्यातली विचारली मोठीवाली आणि ती किती असणार आहे 7 असणार. आले लक्षात. तर या पॅटर्ननी मला काय करायचं होतं हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. आता त्यानंतर 15वा प्रश्न पहा 1 पासून 10 पर्यंत समसंख्येची बेरीज विषम संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त. 1 पासून 10 पर्यंत समसंख्या आणि 1 पासून 10 पर्यंत विषम. आता म्हणजे थोडक्यात काय क्रमवार किती संख्या असणार आहेत 5 समसंख्या किती असणार आहेत 5 आणि क्रमवार विषम संख्या किती असणार आहेत 5. मग समसंख्यांची बेरीज करायची असेल तर n माझ्याकडे सूत्र आहे काय सूत्र बेरीज 5 × 6 बरोबर किती येणार आहे 30 आणि याचं विषम क्रमावर येणार आहे 5 संख्येचं म्हणजे 5चा काय करायचं आहे मला वर्ग तो किती येणार आहे 25. तर कितीने जास्त आहे त्या 5 ने जास्त आहे. समसंख्येची बेरीज कितीने जास्त आहे 5 ने जास्त आहे. मी इथं डायरेक्ट सूत्रांचा वापर केलेला आहे आणि या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे तुमचं 5. आले लक्षात. तर या पॅटर्ननी मला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता. तर या ठिकाणी पुन्हा आपल्या कन्सेप्ट चालू झालेले आहेत. तर या ठिकाणी तुमचा समसंख्या आणि विषम संख्या हा पूर्ण टॉपिक झालेला आहे. तर या टॉपिकवर आतापर्यंत जेवढे काही वेगवेगळ्या पॅटर्नचे प्रश्न विचारले होते ते सर्व पॅटर्न आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेक्चर व्यवस्थित पहा समजून घ्या ज्या ठिकाणी कोणती म्हणजे ट्रिक्स वापरलेली हे पण समजून घ्या ती लिहून काढा त्याच्या नोट्स काढा आणि अजून जास्त प्रश्नांची काय करा प्रॅक्टिस करा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ओके तर अशाच पद्धतीने आपण एक एक पॉईंट घेऊन एक एक पॉईंट पूर्ण डीप मध्ये पाहणार आहोत आणि त्या पॉईंट रिलेटेड आतापर्यंत पोलीस भरती सर्व प्रकारच्या ज्या पोलीस भरती आहेत तर त्या सर्व प्रकारच्या पोलीस भरतींमध्ये जेवढे काही क्वेश्चन आलेले आहेत सर्व पॅटर्नचे आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिसलाही काही क्वेश्चन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. तर व्यवस्थित सगळे टॉपिक समजून घ्या एक एक पॉईंट घेतोय आपण त्यामुळे बारकाईने अभ्यास करा. बाकी ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा.